शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुपौर्णिमा निमित्त आपल्याला अशी काही सेवा करायची आहे ज्याच्याने गुरूंची कृतज्ञता व्यक्त होईल. म्हणजे ज्या घरामध्ये गुरूंची सेवा केली जाते, आराधना केली जाते, त्या घरामध्ये राजयोग येतो. त्या घरात कशाचीच कमतरता राहत नाही. ज्याच्या डोक्यावर गुरूंचा हात असतो त्याच्या आयुष्यात कशाचीच कमतरता राहत नाही. म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे की ज्या दिवशी 29 तारखेला बुधवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे, त्या दिवशी शुभ योग जोडून आलेले आहे. दोन असे शुभ योग आहे जे जोडून आले आहे. त्या योगामध्ये जर आपण आपल्या गुरूंची सेवा केली तर अनंत पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं. आयुष्य हे सुखमय होतं. घरात कशाचीच कमतरता राहत नाही आणि गुरूंचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो. म्हणून ह्या दिवशी जर आपल्याला काहीच करणं शक्य नसेल तर तुम्ही ह्या सेवा करा. त्याच्याने सुद्धा स्वामी महाराजांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. त्या दिवशी काय करावं तर त्या दिवशी आपल्याला 108 वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचं पठण करायचं आहे. किंवा तुम्ही पुरुष सूक्ताचं सुद्धा पठण करू शकतात, स्त्री सूक्ताचं पठण करू शकतात, गुरु गायत्री मंत्राचं पठण करू शकतात. नाही तर तुम्ही विष्णू सहस्र नावाचं सुद्धा घरामध्ये पठण करू शकतात. ज्यावेळेस आपण देवपूजा करतो त्यावेळेस तुम्ही हे मंत्र पठण करू शकतात. नाही तुम्हाला हे मंत्र बोलणं शक्य तर तुम्ही टीव्हीवर सुद्धा लावून ऐकू शकतात. याच्याने सुद्धा तुम्हाला भरपूर प्रमाणात पुण्य प्राप्त होईल. ज्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी आपल्याला हे सगळे करायचे आहे. नाही आणि नंतर संध्याकाळच्या टायमाला चंद्राचं दर्शन घ्यायचं आहे. चंद्राचं दर्शन घेतल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी दूध आणि म्हणजे गाईचं दूध आणि पाणी चंद्राला अर्पण करून ओम सोमाय नमः, ओम सोमाय नमः या मंत्राचं पठण करून ते पाणी आणि ते दूध चंद्रदेवांना अर्पण करून त्यांची पूजा करायची आहे. याच्याने सुद्धा भरपूर प्रमाणात लाभ तुम्हाला प्राप्त होतील. बघा, ह्या गुरुपौर्णिमेला खूप दुर्मिळ असे योग आहे. जे 2 योग आहे ते दिवसभर आहे. ते ह्या दुर्मिळ योग जे आहे ते तुम्हाला सांगते. या दुर्मिळ योगामध्ये जर आपण आपल्या गुरूंची सेवा केली तर खूप प्रमाणात आपल्याला लाभ प्राप्त होत असतो. जे दुर्मिळ जे 2 योग आहेत ते एकत्र जुळून आलेले आहे. प्रीती योग आणि एक हर्षण शुभ योग. प्रीती योग आणि हर्षण शुभ योग असा आहे. प्रीती योगामध्ये केलेली जी सेवा आहे ती अनंत आहे. त्याचं पुण्य अफाट आहे. आणि हे दोन्ही योग जोडून आल्यामुळे बघा, हर्षण जे शुभ योग आहे याच्यात यश, आनंद, उत्साह, शुभ फळ देणारे मानले जातात. म्हणून ह्या काळामध्ये, ह्या दिवसामध्ये जे गुरुपौर्णिमा निमित्त 2 योग आलेले आहे याच्यामध्ये आपल्याला आपल्या गुरूंची भरपूर प्रमाणात अशी सेवा करायची आहे. बघा, याच्यात जर तुम्ही ह्या सगळ्या सेवा केल्या तर नक्कीच तुम्हाला महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल. आणि मी जे तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे तुम्ही करून बघा, अनुभव पण येईल आणि गुरूंचा आशीर्वाद तुमचा डोक्यावर नेहमी राहील आणि तुमचं जीवन हे सुखमय होईल. तुमच्या जीवनामध्ये सुद्धा राजयोग येईल, मनासारखे तुमचे कामं होतील आणि तुमचं जीवन हे सुखमय होईल. माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.